मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी बॉम्बे हायकोर्टमध्ये शिपाई या पदासाठी फॉर्म भरलेले आहेत आणि त्या संदर्भात आपण ज्या पहिल्या क्वेश्चन पेपर झालेले आहेत त्याचे प्रश्न आणि उत्तरे आपण पाहणार आहे. तर सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपण प्रश्न आणि त्याची उत्तरे पाहूया. तर पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण? तर त्याचं उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर त्याचं उत्तर आहे शेकरू खार. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भूदान चळवळ कोणी सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे विनोबा भावे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. भारत ऑस्ट्रेलिया डिसेंबर 2018 पहिल्या सामन्याचा सामनावीर कोणता म्हणजे कोणाला दिला? तर त्याचं उत्तर आहे चेतेश्वर पुजारा. म्हणजे ते करंट अफेअर्स वरती प्रश्न विचारला होता, त्याचं त्यावेळेस सुद्धा 1 ते 2 प्रश्न त्याच्यावरती येऊ शकतात. पुढचा प्रश्न पाहूया आपण. मेळघाट अभयारण्य कोठे आहे? तर त्याचं उत्तर आहे अमरावती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया आपण. राष्ट्रसंत कोणाला म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे तुकडोजी महाराज. पुढचा प्रश्न पाहूया आपण. गाडगे महाराज यांचे जन्मस्थान कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे शेवगाव. तर पुढचा प्रश्न पाहू. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. पुढचा प्रश्न पाहूया आपण. लोकहितवादी कोणाला म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे गोपाल हरी देशमुख. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया आपण. चवदार तळे सत्याग्रह कोठे झाला? तर त्याचं उत्तर आहे महाड रायगड येथे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. मध्यरात्रीचा सूर्य कोठे उगवतो? तर त्याचं उत्तर आहे नॉर्वे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. चिपको आंदोलन कशासाठी झाले? तर त्याचं उत्तर आहे वृक्ष संवर्धन. पुढचा प्रश्न पाहूया. उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर त्याचं उत्तर आहे 1862 साली. पुढचा प्रश्न. मराठी भाषा दिन कोणाच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो? तर त्याचं उत्तर आहे विवा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज. पुढचा प्रश्न पाहूया. रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे? तर त्याचं उत्तर आहे मुंबई. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोठे आहे? तर त्याचं उत्तर आहे पुणे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? तर त्याचं उत्तर आहे 1 मे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे गोदावरी. पुढचा प्रश्न पाहूया. नाथसागर धरण कोणत्या नदीवर आहे? तर त्याचं उत्तर आहे गोदावरी. पुढचा प्रश्न पाहूया. महिला आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर त्याचं उत्तर आहे पंडिता रमाबाई. पुढचा प्रश्न पाहूया. अंतचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर त्याचं उत्तर आहे सुरुवात. पुढचा प्रश्न. केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर त्याचं उत्तर आहे विश्वासघात करणे. केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा अर्थ हा विश्वासघात करणे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं उत्तर त्यावेळेस 2018 साली जे होतं ते आहे. आता यावेळेस कोणते आहेत ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर आणखी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. शेवटचा प्रश्न झाल्यानंतर तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील. या प्रश्नाचं उत्तर काय आहे आणि आणखी एक प्रश्न विचारणार आहे, त्याचं सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. राज्यसभा सदस्याचा कार्यकाल किती? तर त्याचं उत्तर आहे 6 वर्ष. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? तर त्याचं उत्तर आहे शिवनेरी किल्ला. तर आणखी शेवटचा प्रश्न पाहूया. भारताचा पहिला अंतराळवीर कोण? तर त्याचं उत्तर आहे राकेश शर्मा. तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगायचं. तर प्रश्न हा होता की महाराष्ट्र राज्याचे सध्याचे जे राज्यपाल आहेत ते कोण आहेत? आणि दुसरा प्रश्न, भारतीय टीम 2020 जे आहे तर त्याचा कर्णधार सध्या कोण आहे? याचा आम्हाला कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.